ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। काल या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याकडून एक वक्तव्य झालं होतं, त्यानंतर आपल्यावरती विविध प्रकारचे आरोप होऊ लागले। कसं पाहता याकडे? सध्या बांगलादेशची असणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे। बांगलादेशमध्ये जी अराजकता वाढलेली आहे आणि कोट्यवधी हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत। मंदिरं तोडली गेली, इस्कॉनचे मंदिरं तोडले गेली, जैनांचे मंदिरं तोडले गेली, बुद्ध विहार तोडले गेले, चर्च तोडले गेले, त्याचप्रमाणे शिखांचे गुरुद्वार तोडले गेले। तर जे अशा प्रकारची श्रद्धास्थाने तोडले गेली आणि फार मोठा अत्याचार आपल्या हिंदूंवर त्या ठिकाणी झालेला आहे। काहींवर इतका स्त्रियांवर बलात्कार झालेला आहे। मी एक बातमी तर अशी ऐकली होती की एका स्त्रीवर 30 लोकांनी एका वेळेला बलात्कार केला। अशी भयंकर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते। म्हणून हिंदू धर्म हा शांतताप्रिय धर्म आहे, परंतु जर शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अराजकता कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला प्रत्युत्तर देण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असावी। हिंदू धर्म जरी सहिष्णुता असला तरी शेवटी सहिष्णुता जर अंत कोणी पाहत असेल तर अशा वेळेला आपण मजबूत राहिलं पाहिजे आणि हिंदू धर्माने जागृत राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे। आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका काहीच नाही। जे आता आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याचा सामोरं जाण्याचा आपली तयारी आहे। आपल्यावरती मात्र गुन्हा दाखल झाला आहे। आता गुन्हा दाखल झाला तर नोटीस येईल, त्यावेळेला बघू। आपल्या वक्तव्यानंतर वैजापूरमध्ये देखील आणि येवल्यामध्ये देखील काही जे विशिष्ट समुदायातील लोक आहेत ते आंदोलनाला बसले होते। ठीक आहे, आता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहेत। आता सप्ताह चालू आहेत, सप्ताह झाल्यानंतर काय घडेल ते आम्ही पाहणार आहोत।